कोकणातील आंब्याच्या झाडाचे रहस्य। कोकणातील एका सुंदर गावात विहान नावाचा एक हुशार मुलगा राहत होता। गावाभोवती हिरवीगार झाडे, नारळ, सुपारी, काजू आणि आंब्याच्या बागा होत्या। समुद्राच्या लाटांचा आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट गावाला अधिक सुंदर बनवत असे। गावाच्या टोकाला एक खूप जुने आंब्याचे झाड होते। गावातील लोक म्हणायचे की त्या झाडात एक चांगली वनदेवता राहते। जो कोणी निसर्गावर प्रेम करेल आणि झाडांची काळजी घेईल, त्यालाच तिचा आशीर्वाद मिळेल। एके दिवशी विहान त्या झाडाखाली गेला। त्याने आजूबाजूचा सगळा कचरा उचलला आणि झाडाला पाणी घातले। अचानक झाडातून सोनेरी प्रकाश चमकला। त्यातून एक सुंदर वनदेवता प्रकट झाली। ती हसून म्हणाली, विहान, तू निसर्गाची मनापासून सेवा केली आहेस, म्हणून मी तुला हे जादुई आंब्याचे बी देते। जिथे हे बी लावशील, तिथे नेहमी हिरवळ आणि आनंद राहील। विहानने ते बी गावाच्या रिकाम्या जागेत लावले। काही दिवसांत तिथे एक मोठे आंब्याचे झाड उगवले। झाडाला भरपूर गोड आंबे लागले। गावातील सर्व लोकांनी ते आंबे एकमेकांत वाटून खाल्ले। त्या दिवसापासून गावातील प्रत्येकाने एक तरी झाड लावण्याचा संकल्प केला। काही वर्षांत संपूर्ण गाव हिरवेगार झाले। पक्षी परत आले, हवा स्वच्छ झाली आणि गाव अधिक सुंदर बनले। बोध: निसर्गाची काळजी घेतली तर निसर्ग आपल्याला अनेक पटींनी परतफेड करतो।